तुम्ही रक्तदान करता, पण त्या एका रक्ताच्या पिशवीमुळे किती जीव वाचू शकता माहिती आहे का? मी हिमॅटॉलॉजिस्ट आहे आणि आज वर्ल्ड ब्लड डोनर डे निमित्त तुम्हाला रक्तामागचं खरं विज्ञान सांगणार आहे. रक्तदान केल्यानंतर ती एक पिशवी 3 भागांमध्ये विभागली जाते. रेड ब्लड सेल्स, जे की गंभीर अॅनिमिया, थॅलेसेमिया किंवा मोठ्या रक्तस्रावाच्या रुग्णांसाठी यूज केली जाते. प्लेट्स हे डेंग्यू, रक्ताचा कर्करोग आणि किमोथेरपी घेत असलेल्या रुग्णांसाठी यूज केल्या जाते. प्लाझ्मा काही रक्तस्राव, विकार आणि गंभीर आजारांमध्ये वापरले जाते. म्हणजे एका दात्याच्या रक्तदानामुळे एक नव्हे तर अनेक जीव वाचतात. रक्त कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. रक्ताची एकमेव फॅक्टरी म्हणजे निरोगी रक्तदाता. या वर्ल्ड ब्लड डोनर डेला रक्तदान करा, कारण कुठेतरी कुणाचं आयुष्य तुमच्या काही मिनिटांच्या निर्णयावर वाट बघत आहे. तुम्ही रक्तदान करता, पण त्या एका रक्ताच्या पिशवीमुळे किती जीव वाचू शकता माहिती आहे का? मी हिमॅटॉलॉजिस्ट आहे आणि आज वर्ल्ड ब्लड डोनर डे निमित्त तुम्हाला रक्तामागचं खरं विज्ञान सांगणार आहे. रक्तदान केल्यानंतर ती एक पिशवी 3 भागांमध्ये विभागली जाते. रेड ब्लड सेल्स, जे की गंभीर अॅनिमिया, थॅलेसेमिया किंवा मोठ्या रक्तस्रावाच्या रुग्णांसाठी यूज केली जाते. प्लेट्स हे डेंग्यू, रक्ताचा कर्करोग आणि किमोथेरपी घेत असलेल्या रुग्णांसाठी यूज केल्या जाते. प्लाझ्मा काही रक्तस्राव, विकार आणि गंभीर आजारांमध्ये वापरले जाते. म्हणजे एका दात्याच्या रक्तदानामुळे एक नव्हे तर अनेक जीव वाचतात. रक्त कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. रक्ताची एकमेव फॅक्टरी म्हणजे निरोगी रक्तदाता. या वर्ल्ड ब्लड डोनर डेला रक्तदान करा, कारण कुठेतरी कुणाचं आयुष्य तुमच्या काही मिनिटांच्या निर्णयावर वाट बघत आहे.